बीड हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट हाती येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार होती, मात्र ती आता रद्द करण्यात आली आहे। बीड प्रकरणामध्ये 3 फरार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। आज ताब्यात घेतलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे 2 आरोपी हे काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते। त्यानंतर ते पुणे इथे आले आणि पुण्याच्या बालेवाडी भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटे त्यांना ताब्यात घेतलंय। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। स्वानंद, ही नेमकी कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली? सुरुवातीला ते भिवंडीमध्ये होते आणि त्यानंतर पुण्यामध्ये गेल्याचं समजतंय। पोलिसांची या सगळ्या संदर्भात काय माहिती आहे? गेल्या 25 दिवसापासून हे जे 3 आरोपी फरार होते, विशेष करून या प्रकरणातील प्रमुख आरोपी असेल सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, तर ह्यांचं वास्तव्य काही दिवस हे भिवंडीत झालं असल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि त्यांनी त्यानंतर पुणे गाठलं आणि पुण्याच्या मालेवाडी भागातून त्यांना काल बीड पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं आणि एकंदरीतच गेल्या ज्या 26 दिवसात ते पोलिसाला गुंगारा देण्यात यशस्वी राहिले होते। पण पाहतोय बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार होती, ती सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। नेमकं काय कारण सांगितलं जातंय? नक्कीच तुझ्या काय विषय हा या संपूर्ण या तपास जो आहे हा तपास सीआयडी करते आणि जे आरोपी ताब्यात घेतलेले हे आरोपी बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेत। त्यामुळे बीड पोलीस जे आहे आता या आरोपींना सीआयडी कडे तपासासाठी देणार आहे। त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे, कारण त्यांना न्यायालयात देखील हजर करायचं आणि ते काम आता सीआयडी करणार आहे, म्हणून त्यांना ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे। त्याचबरोबर आणखी एक अपडेट या प्रकरणात अशी आहे की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी संतोष देशमुख केस भरून टोल नाक्याकडे जात असताना त्यांना टीप देणारा, मारेकऱ्यांना टीप देणारा आणखी एका व्यक्तीला मुंबईमधून अटक केल्याची माहिती आहे। आता ही सूत्रांची माहिती अद्याप याची पुष्टी झाली नाही, पण थोड्याच वेळ आपण ती माहिती देऊ। आता ही माहिती एकंदरीत समोर आली आहे। ऋतुजा, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। या संदर्भात अधिकची माहिती ही लवकरच स्पष्ट होईल अशी सुद्धा आशा व्यक्त केली जाते। दरम्यान या मुंबईतील आरोपीच्या संदर्भात, संशयिताच्या संदर्भात अधिकची काही माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे का? नाही, अधिकची माहिती नाहीये, कारण हा जो व्यक्ती आहे याच व्यक्तीने टोल नाक्यावर जात असताना संतोष देशमुखांची माहिती ही मारेकऱ्यांना दिल्याचं आपल्याला समजतं आता तरी। निश्चितच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्वानंद, खरं तर आपण ज्या विषयी मगाशी बोलत होतो, या सर्व आरोपींचा प्रवास हा भिवंडी आणि त्यानंतर पुणे असा होता, त्याचं नेमकं कारण काय होतं याची काही पोलिसांची माहिती नाही, याची काही माहिती समजू शकलेली नाहीये। पण हे जे आरोपी आहेत ते 26 दिवसापासून फरार होते। मग आधी याची चर्चा अशी झाली की नेपाळला गेलेत, त्यानंतर काही कन्याकुमारी त्याची माहिती होती। पण एकंदरीतच पोलिसांनी काल जे डॉक्टर वैभवसेनना चौकशी केली आणि त्यांच्या चौकशीतून हे जे यांचं लोकेशन पुणे हे समोर आलं आणि ही नंतर कारवाई पोलिसांनी करत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।